नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर व्हेज पुलाव बनवून दाखवते अगदी कमी साहित्यामध्ये, जास्त मसाल्याचा वापर न करता आणि अगदी सुटसुटीत असा मस्त झालेला आहे। चिकट अजिबात झालेला नाही, बघू शकता तुम्ही। तर हा पुलाव कसा बनवायचा, तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ तर नक्की शेवटपर्यंत बघावा लागेल। तर चला आपण सुरुवात करूया, पण त्याआधी तर हे बासमती तांदूळ आहेत। तर जुना तांदूळ आहे, कलरवरून तुम्हाला कळतच असेल, बघू शकता तुम्ही। तर हे 1.5 वाटी तांदूळ घेते मी पुलाव बनवण्यासाठी। तर सगळ्यात आधी मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे आणि धुवून आपण बाकीची तयारी होईपर्यंत मी हे पाण्यामध्ये थोडा वेळ असं भिजत ठेवणार आहे तांदूळ। तर इकडे पुलावसाठी वाटाणे घेतलेले आहेत, बटाटा एक कट करून घेतलेला आहे साल काढून, सिमला मिरची घेतलेली आहे, तोंडली आहे, गाजर आहे आणि हे बीन्स आहेत, म्हणजे आपलं फरसबी। एक कांदा कट करून घेतलेला आहे उभा, आलं लसूण ठेचून घेतलेला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या, एक टोमॅटो आणि कोथिंबीर। खडे मसाल्यामध्ये मी जास्त वापर नाही केलेला आहे, तेजपत्ता आणि चक्री फूलच्या पाकळ्या 4 घेतलेल्या आहेत। तर हा मोठा कुकर घेतलेला आहे, कारण छोट्या कुकरमध्ये 1.5 वाटी तांदूळ मावणार नाही, म्हणून मी जरा मोठा कुकर घेतलेला आहे। तर कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये तेल घालते आधी। तर तेल मी 1.5-2 पळी तेल घातलेलं आहे। तर तेल गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की तेजपत्ता टाकायचा आधी। आता हे चक्री फूलच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। जिरं घालायचं 1 चमचा। जिरं मस्त फुलू द्यायचं आपल्याला। जिरं फुललं की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आपण तुकडे करून घेतलेल्या आहेत ते टाकायचे। मी मिरच्या चांगल्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। आता याच्यामध्ये आलं लसूण आपण ठेचून घातलेलं आहे ते घालायचं आहे। ते परतून घ्यायचं व्यवस्थित तेलामध्ये। आता आलं लसूण परतून झालेलं आहे आपलं। आता उभा चिरलेला कांदा जो आहे तो घालायचा आहे आणि कांदाही व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला, त्याचा कलर चेंज होईपर्यंत। तर बघू शकता कांदा मस्त परतून झालेला आहे आपला। आता या कांद्यामध्ये आपण ह्या भाज्या ज्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत। वाटाणे, बटाटा हे सगळंच घालायचं आहे त्याच्यामध्ये। सगळ्या भाज्या कांद्यासोबत आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। बटाटे घालते। 4 ते 5 मिनटं तरी आपल्याला ह्या भाज्या मस्त कांद्यासोबत, कांदा टोमॅटो हे आलं लसूण पेस्ट त्याच्यासोबत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर झालेले आहेत, बघू शकता 5 मिनटं। आता याच्यामध्ये मला टोमॅटो घालायचे आहेत। टोमॅटोही मिक्स करून घेऊया आपण, भाज्यांसोबतच परतून घेऊया। आता चवीनुसार मीठ घालते। मीठ आधीच घालते, कारण मीठ आपल्या या भाज्यांमध्ये व्यवस्थित मुरलं गेलं पाहिजे, म्हणजे आपण पुलाव खाताना ह्या भाज्या खूप चवीला छान लागतात। तर अंदाजाने मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा हे सगळं थोडा वेळ परतून घेणार आहे। आता याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा धना पावडर घालते आणि हा बिर्याणी मसाला आहे 1.5 चमचा। बाकी कुठल्याही मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे। आता हे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं। कोथिंबीर घालूया। आता हे सगळं मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये आपण हे धुवून ठेवलेले तांदूळ आहेत ना, हे ॲड करायचे आहेत। आता तांदूळही आपल्याला 2 ते 3 मिनटं ह्या भाज्यांसोबत असं मिक्स करून परतून घ्यायचे आहेत। आता 1.5 वाटी तांदूळ होतं, त्यासाठी मी हे 3 वाटी पाणीने गरम केलेलं आहे। तर बघायचा अंदाजाने, जर आपल्याला आता हे जुने तांदूळ आहेत म्हणून आपल्याला पाणी जास्त लागणार आहे, तर एवढ्यामध्ये तर काही होणार नाही, म्हणून मी अजून अर्धी वाटी एक्स्ट्रा पाणी वाढवलेलं आहे।
आणि चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी चांगली 2 ते 3 मिनटं चांगली उकळी येऊ द्यायची. म्हणजे बऱ्यापैकी भात आपला शिजतो, याच्यामध्ये निम्मा शिजतो. नंतर झाकण लावून आपल्याला फक्त 1 शिटी द्यायची आहे. आणि 1 शिट्टी झालेली आहे आणि कुकरही थंड झालेला. आपण उघडून बघूया पुलाव कसा झालेला आहे तो. वाव, मस्तच एकदम. सुगंध पण छान आलेला आहे आणि अगदी सुटसुटीत असा झालेला आहे पुलाव. बघू शकता तुम्ही, मस्त झालेला आहे. तर नक्की तुम्ही असं बनवायचा प्रयत्न करा मंडळी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत.